सुरुवातीलाच बातमी आली आहे लाडक्या बहिणींसाठी मुंबईतून सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात मोठी घोषणा झाली असून आता महिलांच्या या 12 बँक खात्यावरती 2100 + 2500 मिळून पैसे 4600 रुपये खात्यावरती 18 जानेवारीपासूनच खात्यावरती येणार। शेतकऱ्यांसाठी नव्हे तर महिलांच्या खात्यावरती हे पैसे देण्याचा सध्या संकल्प सरकारने घेतला आहे। त्यासाठी कोणती 12 बँक खाती त्यांनी सांगितले आहेत आणि कोणती 4 महत्त्वाची कागदपत्र त्यासाठी उद्या दुपारीच हे पैसे महिलांच्या खात्यावरती येतील। तेव्हा आपलं महत्त्वाचं जे कागदपत्रांची डॉक्युमेंट्स आहेत ती कोणकोणती आहेत आणि 2100 रुपये कशाचे आणि 2500 रुपये बोनस कशाचा या सविस्तर माहितीसह आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा अशी आपणास विनंती आहे। लाडक्या बहिणींसाठी कालच आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली। जानेवारी महिन्याचा हप्ता पुढील 2 दिवसामध्ये महिलांच्या बँक खात्यावरती येईल असे त्यांनी सांगितले। त्याचबरोबर राज्यातील जवळजवळ 60 ते 70 लाख महिलांच्या खात्यातून पैसे आता येणार नाहीत असंही त्यांनी जाहीर केलं आहे। कारण की छाननी चालू असून त्या छाननीमध्ये ज्या महिलांचे पैसे जास्त आहेत किंवा ज्यांना वार्षिक उत्पन्न जास्त आहे त्यांची नावे आता काढण्याची प्रक्रिया चालू असून त्यानिमित्ताने आता नेमक्या 12 बँका कोण आहेत आणि त्यातली 16 जिल्हे कोण आहेत त्यांच्या खात्यावरती उद्याच पैसे येतील याची देखील त्यांनी माहिती दिली आहे। आणि 2100 रुपये त्याचबरोबर 2500 रुपये बोनस हा कशाचा हा देखील सध्या त्यांनी सांगितला आहे। तेव्हा आपण त्याची माहिती देखील घेणार आहोत। नेमक्या कोणत्या जिल्ह्यातल्या महिलांच्या खात्यावरती पैसे येणार ती यादी कोणती आहे ते यादीमध्ये आपलं नाव शोधायचं कसं ती यादी सविस्तर बघूया। काल मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस किंवा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्यांनी सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये महिलांच्या बँक खात्यातील पैसे त्यांनाच मिळाले पाहिजेत आणि त्यांचे पैसे दर महिन्याच्या 10 तारखेच्या अगोदर त्यांच्या खात्यावरती जाणं गरजेचं आहे। कारण की लाडक्या बहिणी ह्या पैशांची वाट बघत असतात। त्यामुळे सरकारने कोणती गैरसोय न करता त्यांच्या खात्यावरती हे पैसे तात्काळ देणे गरजेचे आहे। त्यानिमित्ताने पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे 12 बँका कोणत्या त्या बँकामध्ये सुरुवातीलाच पैसे येतील। सर्वात महत्त्वाची बँकमध्ये SBI ही महत्त्वाची बँक तुमच्याकडे आहे। त्या बँकेतील सुरुवातीला त्या बँकेतील महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवात झाली असून ॲक्सिस बँक देखील ही महत्त्वाची भूमिका बजावते आहे असं सरकारने जाहीर केले। कारण की या 2 बँकाचं टायअप असल्याकारणे इथे महिलांच्या खात्यावरती पैसे येण्यास खूप चांगली सुविधा आहे। त्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल या देखील महत्त्वाच्या बँकांच्या खात्यावरती आता सरकार डायरेक्ट टू पैसे देण्यास आता सुरुवात करत आहे। त्याचवेळी आपण जर पाहिलं HDFC ही बँक आणि युनियन बँक या 2 बँकाच्या खात्यावर देखील सरकारने आता ग्रीन सिग्नल दिला आहे की या बँकावर देखील आपण पैसे पाठवणार असं सरकारने कालच जाहीर केले। त्यामुळे 2100 रुपयांचा हप्ता नेमका कोणकोणत्या तालुक्यातील आणि कोणकोणत्या जिल्ह्यातील महिलांना मिळणार याविषयी देखील त्यांनी महत्त्वाची बातमी सांगितली। 6 हप्ते झाले, 7वा हप्ता 2100 रुपयाचा येणार की 1500 रुपयांचा येणार याबद्दल महिलांच्या मनामध्ये शासनता निर्माण झाली होती। पण कालच आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आणि महिलांच्या खात्यावरती पैसे देण्यास सरकार आता सक्षम असून महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही हे पैसे पुढील 2 दिवस त्यांच्या खात्यावरती येणार असं सांगितले। परंतु तुमच्या अर्जाची छाननी होत असताना तुमच्याजवळ आधार कार्ड, तुमचं पॅन कार्ड, तुमचं ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत। त्यानंतर तुमचं जे बँक अकाउंट आहे ते तुमच्या आधार कार्डला सीडिंग झालं आहे का ते पुन्हा एकदा चेकिंग करायचं ठरवलं आहे सरकारने। कारण की राज्यातील बहुतांश महिला या आपली कुवत नसताना कारण की आपल्याकडे खूप पैसे असताना देखील त्या सरकारचा लाभ घेत आहेत याची चेकअप चालू आहे। त्यामुळे तुम्ही त्याच्यात अडकणार नाही याची देखील सरकार काळजी घेत आहे। गरीब महिलांना याचा लाभ मिळाला पाहिजे या दृष्टीने सरकार पावले टाकत आहे। त्यामुळे ही 4 कागदपत्रं तुमच्याकडे तात्काळ जवळ ठेवा, ही महत्त्वाची अर्जंट आहेत आणि उद्या सकाळी 10 वाजल्यापासूनच हे तुमच्या खात्यावरती पैसे येण्यास सुरुवातीला सरकारने देखील जाहीर केले। त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ते जिल्हे कोणते आहेत ते देखील आपण यादी बघूया। त्या जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आपण पाहिलं तर संभाजीनगर हा जिल्हा आहे, अमरावती, अकोला, बुलढाणा हे 4 महत्त्वाचे जिल्हे देखील आहेत। मराठवाड्याकडे आपण जर आलो तर परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर ह्या देखील 4 जिल्ह्यांचा समावेश सध्या केला गेला आहे। उत्तर महाराष्ट्राकडे आपण जर पाहिलं धुळे, नाशिक, नंदुरबार या 3 जिल्ह्यातील बहुतांश महिलांच्या खात्यावरती आता उद्या दुपारीच हा हप्ता येईल। काही महिलांच्या खात्यावरती सकाळी हप्ता येईल तेव्हा चेकअप करून तुम्ही मला सांगा की चेक करून तुमच्या खात्यावरती पैसे आलेत की नाही। गेल्या 2 महिन्याची ज्या महिलांच्या खात्यावरती हप्ते आले त्यांचे देखील हप्ते गेल्या 2 महिन्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे बाकी आहेत
त्यांचे देखील 2500 नव्हे तर 3100 रुपये त्यांच्या खात्यावर येणार आहेत. ते आणि हे आताचे 2100 जवळजवळ 5600 रुपये हे खात्यावर येतील. काही महिलांच्या खात्यावरती 7500 रुपये येण्याची शक्यता सध्या वर्तवली आहे. त्यामुळे जवळजवळ 1400 कोटी बजेट आता मंजूर केलं आहे आणि राज्यातील 1,50,00,000 महिलांच्या खात्यावरती पैसे येण्याची प्रक्रिया आता जवळजवळ सुरुवात झाली असून उद्या सकाळीच 18 जानेवारीच्या 7 किंवा 10 वाजल्यापासून या महिलांच्या खात्यावरती पैसे येतील. तुमच्या खात्यावरती हे पैसे जर नाही आले तर तुम्हाला काय करावं लागेल हे देखील आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत सांगणार आहोत. कारण की बहुतांश महिलांची आता पैसे कॅन्सल, त्यांचे पैसे येणे हे सरकारने आता टाळलं आहे. कारण की जवळजवळ 70 लाख महिलांच्या खात्यावरती आता पैसे येणार नाहीत. तेव्हा तुम्ही तुमच्याकडे या 4 गोष्टी ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या बँकची महत्त्वाची माहिती तुमच्याकडे ठेवणं गरजेचं आहे, हे सरकारने जाहीर केलं आहे. तेव्हा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सरकार घेऊन आलं आहे 2100 रुपयांचा हप्ता आणि त्याबद्दलच बोनस. या दोन्ही गोष्टी सध्या महिलांच्या खात्यावर येतील. पुढील जी अपडेट असेल ती तुम्हाला माहीतच पडेल. परंतु या ज्यांच्या खात्यावर पैसे येणार नाही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलं जाईल. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.